ताजी बातमी येते ती कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर हल्ला झालाय। प्रशांत कोरटकर हा इंद्रजीत सावंतला दिलेल्या धमकी प्रकरणातला आरोपी आहे आणि धमकी दिल्याची कबुली प्रशांतकडून देण्यात आलेली आहे। या स्थितीमध्ये प्रशांतच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत। तसंच न्यायालयात सुद्धा प्रशांतवर हल्ल्याचे प्रयत्न यापूर्वी झाले आहेत। ताजा घटनाक्रमामध्ये कोल्हापुरात वकिलांनीच प्रशांत कोरटकरवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये अभिजित भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आरोपीच्या जीविताचं संरक्षण हे आरक्षी दलांचं प्रथम कर्तव्य असतं। त्यानुसार आरक्षी दलांनी प्रशांत कोरटकर याला संरक्षित करत हल्लेखोरांना त्यापासून दूर नेलं। या प्रकरणामध्ये हल्लेखोरांनी केलेल्या झटापटीत काहींचे कपडे फाटले आहेत। आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमर, आपण या क्षणाला कोर्टाच्या आसपास असाल, आता तिथली परिस्थिती निवळली आहे का आणि ज्या वकिलांनी हल्ला केलाय त्या वकिलांवर कारवाई होणार आहे का? सर, ज्या युक्तिवाद संपला आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले, त्याला 2 दिवस पोलीस कस्टडी मिळाली, त्यामुळे सर्व वकील आपापल्या कामाला लागले आणि ज्या कॉरिडॉरमधनं त्याला कोरटकरला खाली आणलं होतं, कॉरिडॉरमध्ये खाली आणलं आणि तळघरामध्ये कस्टडी आहे त्या ठिकाणी ठेवलं होतं। त्या कस्टडीच्या बाजूला एक हॉटेल आहे छोटंसं, तिथं सगळी चहापान करायला वकील येतात। त्या चहापान करायला वकील आले असता त्यातील अमित भोसले हे वकील ते शिवभक्त आहेत आणि त्यांनी प्रशांत कोरटकर जाताना दिसल्यानंतर त्यांच्याकडे चप्पल फिरकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या नावानं शिवीगाळ केली। कोरटकर थांब रे, वाईट शिवीगाळ केली। त्याचबरोबर त्या तिथं असणाऱ्या पोलिसांनी त्यांना वकिलांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं। आपण पाहत असालच या वकिलांच्यावर आता शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करतात की पाहणं गरजेचं। आता त्याला घेऊन या वकिलांना घेऊन शाहूपुरी पोलिसांचे आपल्या पोलीस स्थानकामध्ये गेलेले आहेत। अमर, आपण एकदा परत हल्लेखोर वकिलाचं नाव थोडंसं स्पष्ट करावं, कारण त्या संदर्भात थोडंसं कन्फ्युजन आहे। अमित भोसले की अभिजित भोसले? आणि त्याचबरोबर याही गोष्टीचा खुलासा आपण करावा की प्रशांत कोरटकरला पुरेशी सुरक्षा दिली होती का, कारण आरोपीच्या जीविताची सुरक्षा ही सुद्धा तितकीच गरजेची आहे। सर, वकिलाचं नाव आहे अमित कुमार भोसले। हा एका गावाचा डेप्युटी सरपंच होता काही काळापूर्वी आणि आता तो वकिली करतोय आणि तो शिवभक्त आहे। सकाळी प्रशांत कोरटकरला प्रसार माध्यमांचीही दडवून म्हणजे सगळ्या प्रसार माध्यमांना सांगण्यात आलं होतं की 2 वाजता कोर्टामध्ये जायचं आहे। त्याच्या आधी 8 वाजता त्याला कोर्टामध्ये आणलं होतं आणि कोर्टामध्ये ज्या पोलीस कस्टडी एक आहे त्या ठिकाणी त्याला 8 वाजल्यापासून 8:30 ते 9च्या दरम्यान ठेवलं होतं। पोलीस बंदोबस्त इतका चोख केला होता की सकाळी ज्यावेळा प्रसारमाध्यमांना कळालं की प्रशांत कोरटकरला या कोर्टामध्ये आणलेलं आहे त्यावेळा सर्व वाहनांची तपासणी केल्याशिवाय कुठलाही पोलीस दलातील पुढे माणूस सोडत नव्हता। आता त्या वकिलाला घेऊन पोलीस शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत। धन्यवाद। आपण या प्रकरणातल्या पुढील तपशिलासाठी अधिकाधिक संपर्कात राहा, आपण बोलत राहू। धन्यवाद।